नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नथुराम गोडसे ह्याच्याविषयी मुद्दामून यूट्यूबवर व्हॉट्सॲपवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याचं अभिमान मिरवणारे अनेक जण आहेत. विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे नथुरामचा अभिमान मिरवणारे, हुशारकी सांगणारे, हुशारकी मिरवणारे हे अनेक जण असे आहेत. नाठाळ म्हणून आपण त्यांना. किंवा माथेपिरू नथुराम जो होता तो खरं शेवटपर्यंत तो नथुरामचा शेवटचा विचार, आयुष्याचा शेवटचा आपण उत्तरार्धाचा विचार जर केला तर नक्की त्याच्या मनात काय होतं. शेवट तुरुंगात असताना तुरुंगातले शेवटचे दिवस नथुरामचे कसे गेले, नथुरामच्या मनात शेवट विचार कोणता होता हृदयामध्ये. तर एक तर त्याचं काहीसं परिवर्तन असं झालेलं होतं की नथुराम शेवटच्या 8 दिवसामध्ये न्यायमूर्ती कोसला यांनी सांगितलेलं आहे, बी डी कोसला यांनी, की शेवट नथुरामने अशी याचना केली की मला ह्या सगळ्यातून शिक्षेतून मुक्त केलं तर मी देशात शांती प्रस्थापनेचं काम करीन, देशात शांतता प्रस्थापित व्हावी ह्यासाठी स्वतःला वाहून घेणे काम करीन, मला यातून मुक्त करावं. नथुरामला फासावर येताना त्याचे पाय लटपटत होते आणि त्यांनी ज्या घोषणा दिल्या ते जीवावर मोठ्या येऊन घोषणा दिल्या. कारण ते बळे घोषणा आपण त्या घोषणेने दिलेल्या होत्या, त्या दाखवायचं होतं मी घाबरलेलं नाही, पण त्याचे पाय लटपटत होते, ओठ आवाज थरथरत कापत होता. आणि शेवटच्या आयुष्यात, शेवटच्या दिवसात तो ढसाढसा रडला होता. आणि सावरकरांविषयी तो असं म्हणाला की तात्यारावांनी एवढ्या वेळा तुरुंगात येऊन गेले तात्याराव, पण त्यांनी माझ्याकडे एकदाही दृष्टिक्षेप टाकला नाही. एकदा तरी माझ्याकडे तात्यारावांनी दृष्टिक्षेप टाकायला पाहिजे होता, हवा होता. तेव्हा सावरकरांनी नंतर पूर्णपणे नथुरामकडे पाठ फिरवली. नथुराम गेल्यानंतर सावरकरांनी नथुरामचं कौतुक केलं, भलामण केली. हा भाग वेगळा झाला, कारण त्यांना ते करावंच लागणार होतं. सावरकरांना ते करावंच लागणार होतं. परंतु नथुराम हयात असताना त्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये सावरकरांनी पूर्ण पाठ फिरवली होती. याच्या कारण सावरकरांना खटल्यातून सुटायचं होतं, त्यांना नामनिराळा आहोत असं दाखवायचं होतं. आपल्या नथुरामचा संबंध काही नाही, या विषयाचा गांधी हत्येचा आपला संबंध काही नाही, हे त्यांना बिंबवायचं, ठसवायचं होतं. आणि त्यांना सुटकेतून मुक्त व्हायला, याच्यातून कोर्टातून निर्दोष मुक्तता करून घ्यायची होती त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी नथुरामकडे शेवटच्या काळामध्ये पाठ फिरवली. परंतु याचं नथुरामला खूप दुःख झालं आणि तो ढसाढसा गज, बघा एक फोटो दिसतो आपल्याला की नथुरामने गज पकडलेत, तो ढसाढसा रडतोय. तर न्यायमूर्ती कोसला असं म्हणतात की नथुराम एवढंच वाक्य म्हणाला की एकदा तरी तात्यारावांनी माझ्याकडे पाठ फिरवायला हवी होती, एकदा तरी माझ्याकडे त्यांनी दृष्टिक्षेप टाकायला हवा होता, त्यांनी माझ्याकडे पाठ का फिरवली. ह्याची त्याला शेवट खंत वाटत होती ह्या गोष्टीची. आत्ता जे सांगितलं जातं नथुरामचं ते केवळ गांधीजींच्या, गांधी विचारांच्या द्वेषापोटी, मत्सरापोटी, दुस्वासापोटी, नफरतीपोटी केवळ ते सांगितलं जातं. आणि सांगायचंय म्हणून केवळ सांगितलं जातं, कारण त्यांना नथुराम पुराण संपवायचं नाही. नथुराम पुराण संपलं की आपण संपलो, आपलं महत्त्व आहे ते पण संपून गेलं, म्हणून नथुराम पुराण संपवायचं नाही, त्याद्वारे आपल्याला प्रसिद्धी मिळते, हा सगळ्या लोकांचा हेतू असतो. म्हणून त्यांचा नित्य खटाटोप सुरू असतो. असली नाठाळ प्रवृत्ती जी आहे, विकृत मनोवृत्तीची माणसं आहेत, त्यांनी खरा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. परंतु त्यांना खरा इतिहास माहीत आहे, पण त्यांना तो मुद्दाम लोकांपुढे न्यायचा नाही, कारण त्यांना सामान्य माणसापासून हे सगळं दूर ठेवायचं आहे. सामान्य माणसं त्यांना बुद्धिभेद करायचा आहे, त्यांना सामान्य माणसाचा बुद्धिभेद करायचा आहे. नथुरामने अग्रणी हे नथुरामचं
नियतकालिक होतं. त्यामुळे तो लिखाण करायचा फक्त गांधीजींच्या द्वेषावर, गांधीजींचा द्वेष करायचा. सावरकर त्यांना 15,000 रुपये त्या काळात देणगी दिली होती. नंतर त्याचं नाव ठेवलं हिंदू राष्ट्र. नथुराम फक्त त्यामध्ये सावरकरांचं कौतुक करायचा, गांधींचा द्वेष करायचा. तो बॅरिस्टर जिनाना कधीही त्यांनी त्याच्यामध्ये टीका केली नाही. इंग्रज सरकारवर टीका केली नाही, मुस्लिम लीगवर टीका केली नाही. फक्त गांधीजींवर तो टीका करायचा. म्हणजे अग्रणीचं काम काय होतं? भडक लेख. सगळे लेख हे भडक असायचे. पण असा नथुराम नंतर शेवटच्या क्षणी बदलला होता आणि त्याने सांगितलं की माझी सुटका झाली तर मी शांती प्रस्थापनेचं देशात शांती प्रस्थापनेचं काम करेन. म्हणजेच सावरकरांकडून प्रेरणा जो घेत होता त्याला शेवट सावरकर हे आदरणीय वाटत नव्हते, कारण सावरकर त्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मंडळी, ही जी विकृत मनोवृत्तीची माणसं आहेत ही समाजामध्ये म्हणजे सदावर्ते किंबहुना ही सदावर्तेसारखी मंडळी असतील, रणजित सावरकर, शरद पोंक्षे, आपळेबुवा, ही जी मंडळी समाजामध्ये एक विकृत संदेश देण्याचं काम करतात, गांधीबद्दल द्वेष फैलवण्याचं काम करतात. त्याच्यावर समाजाने, सामान्य माणसांनी किती विश्वास ठेवला पाहिजे यावर विचार करण्याची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.